आंबा लोणचे निर्मितीने बदललेले आयुष्य। जेवणाच्या डब्यातील लोणचं बचत गटाच्या महिलांनी सहज खाल्ले आणि त्या लोणचाची वाहवा झाली। हे लोणचं तयार केलं होतं रेखाताई यांच्या आईने। प्रेमापोटी परत आईने त्या महिलांच्या मागणीनुसार लोणचं बनवून दिलं आणि या लोणचाची मागणी वाढायला लागली। गाव गदाना, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा प्रवास आहे रेखाताई प्रभाकर चव्हाण यांचा। आपलं घरदार सांभाळत रेखाताई बचत गट सुद्धा सांभाळत होत्या, परंतु खरी चालना ही कोरोना काळात मिळाली। सर्व व्यवसाय हे बंद झाले होते। रेखाताई जेव्हा बचत गटाच्या काम करायच्या तेव्हा काहीतरी ग्रह उद्योग करा असं त्या नेहमी सांगायच्या, परंतु आपण सुद्धा काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांना सतत वाटायचं, परंतु काही सुचत नव्हतं। एके दिवशी बचत गटाच्या मीटिंगच्या निमित्ताने सर्व महिला जेवणासाठी बसल्या होत्या, तेव्हा रेखाताई सुद्धा आपला डब्बा उघडून आपल्या डब्यातील लोणचं इतर महिलांना दिलं। तेव्हा त्या लोणचाची प्रशंसा झाली। सर्व महिला विचारू लागल्या की हे लोणचं आम्हाला 1-2 किलो मिळेल का? हे लोणचं तयार केलं होतं रेखाताई यांची आई भिकूबाई यांनी। महिलांच्या मागणीनुसार आईने परत लोणचं बनवून दिलं। हे लोणचं महिलांच्या घरातील प्रत्येक सदस्याला आवडू लागलं, पाहुण्यांना आवडू लागलं आणि लोणचाची मागणी वाढू लागली। काही दिवसानंतर दिल्लीवरून मंजिरी शर्मा या काही प्रकल्पाच्या कामानिमित्त गदाना या गावात आल्या होत्या। त्यांनी रेखाताई यांना लोणचाचे सॅम्पल करून मागितले आणि त्यांच्या विविध नातेवाईकांना दिले। हे लोणचं त्यांच्या नातेवाईकांना एवढं आवडलं की मंजिरी शर्मा यांच्याकडून 20 किलो लोणचाची मागणी झाली। हे 20 किलो लोणचं रेखाताई यांच्या आईला बनवणं न शक्य नव्हतं, त्यामुळे रेखाताईंनी आपल्या आईकडून सर्व काही शिकून घेतलं। आंब्याची निवड कशी करावी, लोणचामध्ये कोणत्या घटकाचा किती प्रमाणात वापर करावा, अशी सर्व लोणचाची माहिती करून छोट्या मोठ्या निर्मिती उद्योगाची सुरुवात झाली। 5 किलो सुरुवात झालेला हा उद्योग आता 400 क्विंटल पर्यंत आला आहे। रेखाताईचे पती प्रभाकर ही शेती बरोबर लोणचाचं व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा सांभाळतात। हे लोणचं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं असून प्रत्येक घराघरामध्ये या लोणचाची टेस्ट आहे। आपण टेस्ट केलीत का? जर टेस्ट केली नसेल तर नक्की ऑर्डर करा। अधिक माहितीसाठी 9975866681। आई लोणचं, घरगुती बनवलेलं आपलं लोणचं।